नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण व्याकरणातील समास या प्रकाराचा अभ्यास करत आहोत। या पाचव्या भागामध्ये आपण द्वंद्व समास आणि द्वंद्व समासाचे जे काही उपप्रकार आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत। द्वंद्व समास कशाला म्हणतात? ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात। आपण पाहिलं अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं, तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं, तर द्वंद्व समासामध्ये अर्थदृष्ट्या दोन्ही पदं खूप महत्त्वाची असतात आणि म्हणूनच त्याला द्वंद्व समास असे म्हणतात। मित्रांनो, उदाहरणावरून आपल्या ते लक्षात येईल बघा। पती पत्नी हा सामासिक शब्द आहे, त्याचा विग्रह होतो पती आणि पत्नी। म्हणजे पती हे पहिलं पद आहे, पत्नी हे दुसरं पद आहे आणि आपल्याला अर्थदृष्ट्या ही दोन्ही पदं महत्त्वाची आहेत। यातलं एकच पद घेऊन चालणार नाही, दोन्ही पदं महत्त्वाची आहेत। तेच दुसऱ्या उदाहरणात बघा, खरे खोटे, खरे किंवा खोटे। खरे हे पहिलं पद आहे, खोटे हे दुसरं पद आहे। दोन्ही पदं महत्त्वाची आहे, यापैकी कोणतं तरी एक अपेक्षित ठेवू शकतो, परंतु दोन्ही पदं अर्थदृष्ट्या महत्त्वाची आहेत। तिसरं, गप्पा गोष्टी। गप्पा गोष्टी, पहिलं पद गप्पा, दुसरं पद गोष्टी, पण त्याचा विग्रह करताना गप्पा गोष्टी वगैरे, कारण ही दोन्ही पदं याच्या व्यतिरिक्त आणखी काही गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत असं आपल्या लक्षात येईल। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, विग्रह करताना आपण पहिल्या सामासिक शब्दाचा आणि या उभयान्वयी अव्ययाने विग्रह केलेला आहे। दुसऱ्या पदाचा आपण विग्रह करताना किंवा या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे। म्हणजे पहिलं पद समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे, दुसरं किंवा हे विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय आहे, तर तिसऱ्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना वगैरे इत्यादी असे यादी दर्शवणारे आपण शब्द वापरलेले आहेत। विग्रह करण्याच्या पद्धतीवरूनच या समासाचे म्हणजे द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात। ते 3 प्रकार कोणते आपण बघूया। पहिला प्रकार जो आहे तो आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा प्रकार जो आहे तो समाहार द्वंद्व समास। हे तीनही प्रकार आपल्याला सहजपणे ओळखता येतात, परंतु आपण एका समासाचा अभ्यास करूया। प्रथमतः आपण बघूया इतरेतर द्वंद्व समास कशाला म्हणायचं। जेव्हा द्वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो तेव्हा त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात। म्हणजे ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व ही उभयान्वयी अव्यय वापरली जातात तेव्हाच ते इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे असं आपल्याला म्हणता येईल। उदाहरणार्थ बघा, सामासिक शब्द इथे दिलेत, त्याचा विग्रह मी करून दाखवलेला आहे। आई वडील या सामासिक शब्दामध्ये आई आणि वडील, आता आई बाप असं म्हटलं असतं तर आई व बाप असंही आपल्याला विग्रह करता आला असता, म्हणजे आणि व असा वापरता येतो। विटी दांडू, विटी आणि दांडू। चंद्र सूर्य, चंद्र आणि सूर्य। बघा, आई हे पहिलं पद, वडील हे दुसरं पद आणि विग्रह करताना आणि वापरलेलं आहे। विटी हे पहिलं पद, दांडू हे दुसरं पद, यामध्ये आपण आणि हे उभयान्वयी अव्यय वापरलेलं आहे। आणि चंद्र हे पहिलं पद, सूर्य हे दुसरं पद, सामासिक शब्दातली ही दोन्ही पदं जोडण्याचं काम आहे किंवा विग्रह करताना आपण आणि या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे, म्हणून याला आपण इतरेतर द्वंद्व समास असं म्हणू शकतो। यानंतर आपण दुसरा प्रकार जो आहे वैकल्पिक द्वंद्व समास। जेव्हा द्वंद्व समासातील सामासिक शब्दाचा विग्रह करताना किंवा वा अथवा या विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो तेव्हा त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात। उदाहरणावरून आपल्या ते पटकन लक्षात येईल बघा। इथे वैकल्पिक द्वंद्व समासाचे सामासिक शब्द मी घेतलेले आहेत। बरे वाईट, याचं पहिलं पद आहे बरे, दुसरं पद आहे वाईट। विग्रह करताना मात्र बरे अथवा वाईट, बरे आणि वाईट असं नाही घेतलं आपण, कारण इथे दोन्ही पदं जरी महत्वाची असली तरी यापैकी कोणतं तरी एक अपेक्षित आहे। कसं बरं वाईट आहे ना, यामध्ये बरं असेल किंवा वाईट तरी असेल, म्हणजे दोन्ही असणार नाही एकाच वेळेस, पण अर्थदृष्ट्या दोन्ही महत्वाचं आहे। काहीही महत्वाचं असू शकतं, ते कोणतं महत्वाचं आहे ते आपल्याला माहित नाही,
पण यापैकी कोणतं तरी एक अपेक्षित ठेवलं जातं, म्हणून अथवा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाने त्याचा विग्रह केलेला आहे. तेच दुसऱ्या शब्दामध्ये बघा, पास नापास, पास किंवा नापास. आता पास हे पहिलं पद आहे, नापास हे दुसरं पद आहे. म्हणजे अर्थदृष्ट्या ही दोन्ही पदं महत्वाची आहेत म्हणून हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. परंतु त्याचा विग्रह करताना या दोन्हींपैकी कोणतं तरी एक अपेक्षित आहे. ते कोणतं आहे ते माहीत नाही. विद्यार्थी एकतर पास असेल किंवा नापास असेल, म्हणजे दोन्हीपैकी काहीही असू शकेल. त्यामुळे दोन्ही पदं महत्वाची आहेत. मात्र विग्रह करताना आपण किंवा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला आहे आणि म्हणून याला वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण म्हणता येईल. तेच पुढच्या उदाहरणात बघा, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. पाप हे पहिलं पद आहे, पुण्य हे दुसरं पद आहे आणि त्याचा विग्रह करताना आपण किंवा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे. देव दानव, देव अथवा दानव. इथे देव हे पहिलं पद आहे, दानव हे दुसरं पद आहे आणि त्याचा विग्रह करताना आपण अथवा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला आहे. पुढच्या उदाहरणात देखील बघा, 3 4, 3 किंवा 4. 3 आणि 4 असं नाही आपण म्हणत, म्हणजे दोनच शब्द फक्त 3 आणि 4 असं समुच्चयबोधक अव्यय नाही वापरू शकत. किंवा म्हणजे एकतर 3 किंवा 4, म्हणून त्याला आपण वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हणू शकतो. इष्ट अनिष्ट, इष्ट किंवा अनिष्ट, लहान मोठे, लहान किंवा मोठे. इथे प्रत्येक वेळेस आपल्या लक्षात येईल की आपण विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरलेले आहेत आणि विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय कोणती? किंवा, वा, अथवा, किंबहुना ही असतात. आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात येईल जेव्हा सामासिक शब्दामध्ये की दोन्ही पदं एकमेकाच्या विरुद्धार्थी शब्द आहेत. बघा, बरे वाईट, पास नापास, पाप पुण्य, देव दानव, 3 4, इष्ट अनिष्ट, लहान मोठे आणि त्या दोन विरुद्धार्थी शब्दांपासून तो एक सामासिक शब्द तयार झालेला आहे, हेही आपल्या लक्षात येईल. आणि म्हणूनच त्याचा विग्रह करताना आपण विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरतो. जे आई वडील यामध्ये आपण तसं करत नाहीये, तिथे दोन्ही अपेक्षित आहेत. आणि म्हणूनच आपण पुढचा जो प्रकार आहे तो आता अभ्यासाला घेऊया, समाहार द्वंद्व समास. ज्या द्वंद्व समासाच्या सामासिक शब्दात इतर अनेक गोष्टींचा समावेश असतो म्हणून त्याचा विग्रह करताना वगैरे इतर या शब्दांचा वापर केला जातो, त्या समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, इतरेतर द्वंद्व समासामध्ये आणि व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने विग्रह केला. वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये किंवा अथवा वा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाने समास आपण विग्रह केला. समाहार द्वंद्व समासामध्ये मात्र उदाहरणातून आपल्या लक्षात येईल की ती दोन्ही पदं महत्वाची आहेच आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही पदार्थ किंवा वस्तू किंवा अन्य गोष्टी त्या अपेक्षित असतात. उदाहरणार्थ, मीठ भाकर या सामासिक शब्दाचा विग्रह आपण मीठ भाकर व इतर पदार्थ किंवा वगैरे वगैरे असं आपण म्हणतो. फक्त मीठ आणि भाकर. एखादा गरीब माणूस जेव्हा म्हणतो आम्ही मीठ भाकर खाऊन जगतो, तर फक्त मीठ आणि भाकर खाऊन जगतात असा त्याचा अर्थ घेत नाही. मीठ भाकर इतर साधे पदार्थ खाऊन आम्ही जगतो असा त्याचा अर्थ आपण घेतो. आणि म्हणून या दोन शब्दांच्या व्यतिरिक्त अन्य दोन काही गोष्टींचा समावेश त्यामध्ये झालेला आहे आणि ते आपण दर्शवण्यासाठी इतर किंवा वगैरे असे शब्द वापरू शकतो. पुढच्या उदाहरणातून ते नीट लक्षात येईल. बघा, भाजीपाला. भाजी हे पहिलं पद आहे, पाला हे दुसरं पद आहे. या दोन पदांच्या व्यतिरिक्त म्हणजे फक्त भाजी आणि पाला याला महत्व नाहीये. बाजारात जाऊन मी भाजीपाला घेऊन आलो तर भाजी आणि पाला घेऊन आलो असा अर्थ नाही होत. त्यामध्ये मिरची, कोथिंबीर, आलं, जे काही भाजीपाल्यात येणारे अन्य मोडणारे घटक आहेत ते पण मी घेऊन आलो असा त्याचा अर्थ आहे. जेव्हा असं असतं तेव्हा त्याला समाहार द्वंद्व समास असं म्हणतात. केर कचरा, त्याच्यामध्ये केर हे पहिलं पद आहे, कचरा हे दुसरं पद आहे. पण केर कचरा वगैरे म्हणजे काय, गवत असेल, आणखी काही कागदाचे तुकडे पडलेले असतील, धुळीचे कण असतील, ते सगळं त्याच्यामध्ये अधिक समाविष्ट आहे. पाला पाचोळा हाही सामासिक शब्द असाच आपल्याला म्हणता येईल, केवळ पाला आणि पाचोळा असं नाही म्हणता येईल, पाला पाचोळा वगैरे वगैरे. तसंच पुढे घरदार, फक्त घर आणि दार या दोनच गोष्टी किंवा हे दोनच शब्द महत्वाचे नाही आहेत. या दोन शब्दांच्या व्यतिरिक्त आणखी काही गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि म्हणून घर दार वगैरे असा आपण त्याचा विग्रह करतो. बाजार हाट, बाजार हाट
वगैरे असा विग्रह. चहा पाणी, चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ. जेव्हा आपण एखाद्याला म्हणतो आमच्या घरी चहा पाण्याला या किंवा चहा पाणी घ्याल का किंवा घेताय का, तर इथे फक्त चहा आणि फक्त पाणी एवढा त्यात अर्थ नसतो, तर इतर खाण्याचे पदार्थ जे काही आहेत साधे फराळाचे पदार्थ तेही त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले असतात. म्हणून ही सामासिक शब्दांची जी काही आपण यादी इथे घेतलेली आहे त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की या दोन्ही पदांच्या व्यतिरिक्त आणखी काही गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. म्हणून याला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. मित्रांनो, आपल्या पाठाखाली म्हणजे जे आपल्याला पाठ्यपुस्तकात पाठ आहेत त्या पाठांच्या खाली काही द्वंद्व समासाची उदाहरणं दिलेली आहेत. यामध्ये तीनही प्रकाराची दिलेली आहेत उदाहरणं, म्हणजे इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. तुम्ही व्हिडिओ जर नीट पाहिला असेल आणि मी जे काही सांगितलं ते नीट काळजीपूर्वक ऐकलं असेल तर तुम्हाला द्वंद्व समासाचा प्रकार नोंदवता येऊ शकतो. मी मुद्दामून इथे विग्रह करून दाखवलाय, परंतु समासाचा प्रकार मात्र तुम्हाला स्वतःला ओळखायचा आहे. बघूया आपण. पहिला सामासिक शब्द आहे ताणतणाव. त्याचा विग्रह केलाय मी ताणतणाव वगैरे असा विग्रह जेव्हा होतो म्हणजे वगैरे येतं तेव्हा समासाचा म्हणजे द्वंद्व समासाचा कुठला प्रकार तो तुम्ही लिहायचा आहे. अहोरात्र, अह म्हणजे दिवस आणि रात्र, दिवस आणि रात्र. जेव्हा आणि या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो तेव्हा द्वंद्व समासाचा कोणता प्रकार तो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच लिहू शकाल. झुणका भाकर, झुणका भाकर वगैरे. बघा वगैरे वापरलंय. तुम्हाला पटकन या शब्दांवरनं विग्रह कसा केलाय याच्यावरनं तुम्हाला प्रकार पटकन ओळखता आला पाहिजे. म्हणजे तो इतरेतर द्वंद्व समास आहे की वैकल्पिक द्वंद्व समास आहे की समाहार द्वंद्व समास आहे. पुढचं उदाहरण बघा. 22-23, 22 किंवा 23 किंवा वापरलंय, तुम्हाला प्रकार ओळखता आला पाहिजे. वृक्षवेली, वृक्ष आणि वेली आणि वापरलाय, प्रकार ओळखता आला पाहिजे. सुख दुःख, सुख किंवा दुःख किंवा हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरलेला आहे, तुम्हाला प्रकार ओळखता आला पाहिजे. शेजारी पाजारी, शेजारी पाजारी वगैरे अन्य गोष्टींचा देखील त्यामध्ये समावेश आहे, प्रकार तुम्हाला नक्कीच लिहिता येईल. सुई दोरा, या शब्दामध्ये सुई आणि दोरा आणि या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला आहे, तुम्हाला त्याचा प्रकार नक्कीच नोंदवता येईल. कमी अधिक, कमी किंवा अधिक किंवा वापरलेला आहे, मग तुम्हाला द्वंद्व समासाचा प्रकार नोंदवता येऊ शकतो. हे तुमच्या पाठाखाली आलेले काही शब्द होते, ते तीनही उपप्रकारांमधले आहेत. मला वाटतं इथे आपला द्वंद्व समास या प्रकाराचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बहुर्वी समास या शेवटच्या आणि चौथ्या समास प्रकाराचा अभ्यास करूया. तोपर्यंत धन्यवाद.